अवघ्या 8 दिवसांवरती पालखी सोहळा आलेला आहे। पुण्यामध्ये पालखीच्या दृष्टिकोनातून सगळ्याच नियोजन जे आहे, सगळ्या सोयी सुविधा ज्या आहेत त्या जवळपास अंतिम टप्प्यात आल्याचं पाहायला मिळतंय। वारकरी म्हटलं की त्यांच्या आरोग्यविषयक सुविधा पुरवणं सुद्धा खूप मोठी जबाबदारी असते आणि हीच जबाबदारी महानगरपालिका दरवेळेस पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळते। त्याच अनुषंगाने यंदाच्या वर्षी हे सगळं नियोजन कसं असणार आहे या संदर्भात बोलण्यासाठी माझ्याबरोबर आरोग्य अधिकारी डॉक्टर संजीव वावरे सर त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की यंदाच्या वर्षीचं त्यांचं नियोजन कसं असणार आहे। सर, टॉप न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे। काय सांगाल, कसं नियोजन आहे यंदाच्या वर्षी? लाखो वारकरी येत असतात पुण्यामध्ये आणि प्रामुख्याने 2 दिवस मुक्काम पुण्यामध्ये असतो, तर त्या अनुषंगाने कशी तयारी आहे? नमस्कार, मी डॉक्टर संजीव वावरे, सहाय्यक आरोग्य अधिकारी पुणे महानगरपालिका। दरवर्षीप्रमाणे ज्याला आपण सालाबादप्रमाणे म्हणतो, यावर्षी देखील पुणे महानगरपालिकेच्या पूर्ण यंत्रणेद्वारे पालखीच्या स्वागताची तयारी करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आरोग्य खात्याकडून विशेष तयारी करण्यात आलेली आहे। पालखीचं आगमन ज्या ठिकाणी होतं पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये, त्या ठिकाणापासून ते जिथे पालखीचा मुक्काम असतो या पूर्ण मार्गावर सुमारे जवळजवळ 16 ठिकाणी आपले बूथ आपण तिथे प्रस्थापित केलेले असतात। हे बूथ असे असतात की त्याच्यामध्ये आमचे डॉक्टर्स, आमचे नर्सेस, आमचे फार्मसिस्ट आणि काही टेक्निशियन मंडळी तिथे असते आणि त्याच्याकडे प्रथमोपचार पेटी ही असते। त्याचबरोबर औषधं याची मुबलक प्रमाणामध्ये आपण त्यांना साठा उपलब्ध करून दिलेला असतो। जाता जाता वारकरी किंवा कोणतीही दिंडी असेल, जवळजवळ 150 ते 200 दिंड्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात आणि हजारो वारकरी या सेवेचा, पुणे महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या सेवेचा लाभ घेत असतात। यामध्ये प्रथमोपचार, त्याचबरोबर यावर्षीच नाही तर मागील 3 वर्षापासून आपण एक विशेष मोहीम तयार केलेली आहे की ज्याच्यामध्ये गायनेकोलॉजिस्ट देखील आपण उपलब्ध करून दिलेले आहेत। हिरकणी कक्षाची देखील आपण व्यवस्था करून दिलेली आहे। स्तनदा माता ज्या असतात त्यांना स्तनपानाची गर्दीमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आपण हिरकणी कक्ष स्थापन केलेले आहेत। त्याचबरोबर महिला वारकऱ्यांसाठी त्यांचे काही आरोग्याचे प्रश्न असतील तर त्याच्यासाठी देखील महिला डॉक्टरांनी महिला गायनेकोलॉजिस्टची देखील आपण उपलब्धता करून दिलेली आहे। त्याचबरोबर आपले महानगरपालिकेचे जे एकूण 52 डिस्पेन्सरी, ज्याला आपण बाह्यरुग्ण विभाग म्हणू, 19 प्रसूतिगृह आहेत, या ठिकाणी 29, 30 आणि 1 म्हणजे जवळजवळ 3 दिवस पालखी आल्यापासून त्यानंतर मुक्काम आणि प्रस्थान असे 3 दिवस महानगरपालिकेच्या कोणत्याही दवाखान्यामध्ये कोणताही वारकरी जरी गेला त्याला सर्व प्रकारचे औषधोपचार पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यासाठी आपण व्यवस्था करून ठेवलेली आहे। त्याचबरोबर पालखी ज्या ठिकाणी मुक्कामास असते, निवडुंगा विठोबा मंदिर आणि म्हणजे तुकाराम महाराजांची आणि ज्ञानेश्वर महाराजांची, त्या दोन्ही पालखीच्या परिसरामध्ये महानगरपालिकेचे जेवढे दवाखाने आहेत, साधारणतः 4 ते 5 दवाखाने आहेत, हे 4 ते 5 दवाखाने दिवसभर आणि रात्रभर अहोरात्र त्यांची सुविधा वारकऱ्यांकरता उपलब्ध होणार आहेत। सर, आपण सगळं बोललो ते प्राथमिक उपचार याच्याबद्दल बोललो, मात्र एखादं काहीतरी सिव्हिअर एखादी घटना घडली तर त्या संदर्भात काय नियोजन असेल? याकरिता आपल्या ॲम्ब्युलन्स मार्गावर तर आपण उपलब्ध केलेलेच आहेत। या व्यतिरिक्त आपल्या सर्व OPD आणि इंडोर इथे देखील आपण ॲम्ब्युलन्सची उपलब्ध करून दिलेली आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या 108च्या ज्या ॲम्ब्युलन्स आहेत त्यांच्याबरोबर आम्ही देखील पत्रव्यवहार केलेला आहे। त्यांच्या ॲम्ब्युलन्सेस देखील सगळीकडे पूर्ण शहरभर आणि पालखी मार्गावर उपलब्ध आहेत। कारण कोणतीही एमर्जन्सी आली तर विदिन नो टाईम म्हणजे अगदी 5 ते 10 मिनटाच्या आतमध्ये तुम्हाला ती ॲम्ब्युलन्स उपलब्ध होऊ शकते आणि त्या वारकऱ्याला किंवा कोणताही नागरिक असो, कोणी असो, त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करता येऊ शकतं। सर, एक शेवटचा प्रश्न आहे की बऱ्याच वेळा असं होतं की वारकरी जे असतात त्यांना स्थानिक काही गोष्टी माहीत नसतात की रुग्णालय कुठे आहे, काय आहे। अशा वेळी काही तात्काळ काही गरज असेल तर एखादा टोल फ्री नंबर किंवा असं काही आहे का ज्यांना संपर्क साधू शकतो? टोल फ्री नंबर असं नाही आहे, परंतु आपण एक पुस्तिका तयार केलेली आहे आणि आपल्या प्रत्येक स्टॉलवरती पुस्तिका असणार आहे आणि त्या पुस्तिकेमध्ये प्रत्येक भागामध्ये कुठलं खाजगी रुग्णालय आहे, कुठला दवाखाना आहे, ह्या सगळ्यांची माहिती फोन नंबरसहित आपण उपलब्ध करून दिलेली आहे। नक्कीच यंदाच्या वर्षीसुद्धा महानगरपालिकेच्या वतीने आणि आरोग्य विभागाकडून खास करून ही वारी जी आहे ती आरोग्यपूर्ण वारी व्हावी यासाठीच्या सर्व सोयीसुविधा आणि नियोजन करण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे। आता फक्त अवकाश आहे तो म्हणजे वारी पुण्यामध्ये दाखल होण्याचा आणि त्यानंतरच या सगळ्या ज्या सुविधा आणि हे सगळं नियोजन केलेलं आहे ते वारी आणि पालखी या सगळ्याच्या स्वागतासाठी आणि वारकऱ्यांच्या सेवेसाठी तत्पर असलेलं आपल्याला पाहायला मिळेल। पुण्याहून समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे।
Come on, guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.